जात प्रमाणपत्रासाठी 10,000ची मागणी, प्रकल्प सहाय्यकासह लिपिक एसीबीच्या जाळ्यात. जात प्रमाणपत्राच्या कामासाठी सुरुवातीला ऑनलाईन लाच घेऊनही काम न करणाऱ्या प्रकल्प सहाय्यकासह पुन्हा पैशांची मागणी करणाऱ्या लिपिकाला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. इम्रान अन्सारी आणि प्रमोद पाटील अशी या दोघांची नावे असून त्यांच्याविरुद्ध आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे 70,000 रुपये महिना पगार असतानाही या दोघांनी, प्रमोद पाटील, इम्रान अन्सारी, शहरातील एका तरुणाने आपल्या शालकाच्या जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. हे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी प्रकल्प सहाय्यक इम्रान अब्दुल रशीद अन्सारी याने 12,000ची मागणी केली होती. तक्रारदाराने विश्वास ठेवून फोनपेद्वारे 3,000 रुपये दिले, मात्र प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यानंतर लिपिक प्रमोद रामराव पाटील याने पुन्हा 10,000ची मागणी केल्याने तरुणाने एसीबीकडे धाव घेतली. आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या दोघांना मंगळवारी दुपारी धुळे न्यायालयात हजर केले असता बुधवारपर्यंत 1 दिवसाची कोठडी सुनावली. एसीबी उपअधीक्षक सचिन साळुंखे व पथकाने ही कारवाई केली. तक्रारीची पडताळणी केली असता इम्रान अन्सारीने तडजोडीअंती 9,000ची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. सोमवारी या दोघांना ताब्यात घेतले. धुळे पथकातील कर्मचारी तक्रार नोंदवण्यात व्यस्त असल्याने नंदुरबार एसीबीला मदतीसाठी पाचारण केले.